हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत सौ शोभा राऊत यांची लिखित कादंबरी अबोल प्रीत बहरली. चला तर मग ऐकूया भाग 10. कॉलेजभर गाजणाऱ्या टिप्स आज निघाल्या होत्या. कॉलेजने 3 ठिकाणे ठरवली होती: बँगलोर, महाबळेश्वर आणि कोल्हापूर. आपल्या आवडीप्रमाणे विद्यार्थ्यांनी कुठे जायचे हे ठरवले होते. अनघा आणि रवीने बँगलोरला जाण्याचे ठरवले होते, पण अनघाच्या सर्व मैत्रिणींनी कोल्हापूरच ठरवले. त्यामुळे अनघाने कोल्हापूरला जाण्याचे नक्की केले. अनघा कोल्हापूरला जाणार म्हणजे आपल्यालाही कोल्हापूरच गाठावे लागणार हे ओळखून रवी आणि किरण दोघांनीही कोल्हापूरचे फिक्स केले. सर, तुम्ही कोणत्या ट्रिपला जाणार आहात? रवीने अभिजितला विचारले. मी काही निश्चित ठरवले नाही, पण बँगलोरला जाण्याचा विचार आहे. सर, माझाही तोच विचार होता, पण अनघाच्या मैत्रिणींनी कोल्हापूरचे ठरवले आहे, त्यामुळे अनघासाठी मला कोल्हापूरलाच जावे लागणार. 2 दिवसानंतर अभिजित रवीला म्हणाला, अरे, मी कोल्हापूरला येण्याचे ठरवले आहे. वा सर, तुम्ही येणार म्हणजे मज्जाच येईल. मला वाटत होतं तुम्हाला हे सांगावे, पण विचार केला असे सांगणे योग्य नाही. चला, तुम्हीच निर्णय घेतलात. कोल्हापूरला गाड्या 2 वाजता आल्या. जोशी सरांनी सांगितले, आता जेवून विश्रांती घेऊ आणि नंतर प्रथम देवीचे मंदिर पाहूया. पण विद्यार्थ्यांना ते मंजूर नव्हते. अरे, ट्रिपला यायचे आणि विश्रांती घेत बसायचे. छट! साऱ्यांना उत्साहाने घेरले होते. सर, विश्रांतीची आवश्यकता नाही, एक म्हणाला आणि मग सर्वांनीच री ओढली. ठरल्याप्रमाणे 4 वाजता सर्व विद्यार्थी तयार झाले. देवीच्या दर्शनाला जायचे आहे तेव्हा साड्याच नेसूयात, शिलाने टूम काढली. त्याप्रमाणे अनघा आणि तिच्या मैत्रिणींनी साड्या नेसल्या. अनघाच्या मैत्रिणी आणि रवी, किरण, श्याम वगैरे रवीचे मित्र एकाच घोळक्यात होते. अभिजितचा ग्रुप बराच मोठा होता. त्याच्या ग्रुपमध्ये मुलींची संख्या जास्त होती. बिंदू तर त्याला अजिबात सोडत नव्हती. समोर मंदिराचे महाद्वार दिसू लागले. दूरतर्फा दुकानांची गर्दी, सर्व प्रकारची दुकाने दिसत होती. महाद्वाराच्या प्रशस्त कमानी दारामध्ये प्रवेश करताच मंदिराच्या आवारातील भव्य परिसर नजरेत भरला. जोशी सर पुढच्या ग्रुपला मुलांना तिथेच उभे राहून काही सांगत होते. तो ग्रुप पुढे गेला आणि अनघाच्या ग्रुपला जोशी सर सांगू लागले, ह्या इथून अगदी समोर पहा, देवीची मूर्ती दिसत आहे. खरोखरी एवढ्या दुरून प्रवेशद्वारातून देवीचा मुखडा अगदी स्पष्ट दिसत होता. मंदिर बांधणाऱ्याच्या कल्पकतेचे सर्वांना भारी कौतुक वाटले. मंदिराच्या आवारात शिरताच एका अनोख्या शीतलतेचा अनुभव येत होता. मंदिराचे ते भव्य अप्रतिम कोरीव काम पाहून सारे भारावून गेले होते. प्रत्येकाच्या तोंडून प्रशंसोद्गार बाहेर येत होते. वाह, सुंदर! जोशी सर मंदिराची माहिती सांगत होते. श्रींची शक्तिपीठे 3.5 मांडली गेली. त्यामध्ये कोल्हापूर, तुळजापूर, माहूरगड, अर्धे आणि अंबेजोगाई हा सर्वांमध्ये करवीर हे आद्य शक्तिपीठ आहे. चला आता आत महालक्ष्मीचे दर्शन घेऊ आणि मग संपूर्ण मंदिर पाहू. एकाच वेळी जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांनी मंदिरात प्रवेश केला. सर्वांना अगदी व्यवस्थित दर्शन घेता यावे यासाठी प्रथम लाईन करा. इकडे विद्यार्थ्यांनी, तिकडे विद्यार्थी. चला, पटापट उभे राहा. कोणी कोणाला घाई गडबड करू नका. जोशी सरांनी सर्वांना सूचना केली. विद्यार्थी पटापट ओळीत उभे राहिले. मुलींच्या हातात मात्र हळदी कुंक, हार, फुले, ओटीचे सामान होते. बहुतेक मुलींच्या आयांनी जातेसच आहेस देवीच्या दर्शनाला, तर माझी म्हणून ओटी भर देवीची असे सांगितले होते. गणपती मंडपातून देवीच्या आतील ती भव्य कलाकुसर पाहत होते. दोहो बाजूंनी बरीच दगडी खांब दिसत होते. ते अवजड तरी कलापूर्ण खांब पाहताना सर्वांच्या नजरेत आश्चर्य दिसत होते. लाईनमध्ये अनघाचा नंबर तसा पुढे होता. तिने सहजच मुलांच्या ओळीकडे मान वळवून पाहिले होते. अभिजित लांब होता आणि त्याही मागे रवीदा. ओळीत उभे राहून अनघा एकटक नजरेने देवीची मूर्ती पाहत होती.
नुकतेच तिने जोशी सरांकडून देवीच्या मूर्तीचे वर्णन ऐकले होते. त्याचा प्रत्यय तिला देवीच्या मूर्तीत येत होता. महालक्ष्मीची मूर्ती खरोखरी अत्यंत सुंदर दिसत होती. नयन मनोहर मूर्ती 3 फूट उंचीची, शाळुंकेच्या आकाराच्या दगडी चबुतऱ्यावर उभी होती. मागे सिंह मूर्ती चतुर्भुज, मस्तकावर मुकुट असून त्यावर शेष राजाने छाया धरलेली. मूर्तीच्या भ्रूमध्यावर पद्मरागमणी आहे. अगदी नैसर्गिक. अनघाची नजर तेथेच अडकून राहिली होती. देवीच्या त्या सजीव चैतन्यपूर्ण मूर्तीकडे ती पाहतच राहिली होती. मागून शिलाने तिला कोपराने डोसले. ए पुढे हो ना. हातातील ओटीचे सामान सांभाळत ती पुढे झाली. इथे ठेवा ओटीचे ताट, पुजाऱ्याने सांगितले. अनघाने चटकन ताट ठेवले. त्यावेळी तिला तिथे ठेवलेला हळदी कुंकवाचा मोठा चौफुला दिसला. ती चौफुल्यातील कुंकू देवीला वाहण्यासाठी घेऊ लागली आणि त्याचवेळी चौफुल्यातील हळदीची चिमूट उचलली गेली. उचलणाऱ्याच्या बोटातील पिवळ्या खड्याची अंगठी पाहून अनघा चपापली, कारण तो अभिजितच होता. तिने नजर उचलून अभिजितकडे पाहिली. अरे, यांचा नंबर तर किती दूर होता. तिच्या नजरेतील प्रश्न ओळखून की काय? अभिजित म्हणाला, मिस अनघा, मुलांना देवापुढे चटकन हात जोडून पटकन पळून जायची घाई असते. मुलांकडील ओढ तर संपतही आली. त्याचमुळे आताचा हा योगायोग घडून आला आहे. जोडीने देवाला नमस्कार करण्याचा वाक्य तोंडातून निघून गेले आणि चटकन त्याने जीभ चावली. आपण असे बोलायला नको होते. तिचे प्रत्युत्तर आलेले नाही हे पाहून तो सावरून घेत म्हणाला, देवीच्या दर्शनाला येताना तुम्ही तुमचे हाय हिल सँडल बाहेर ठेवलेत हे जाणूनच या जबरदस्त योगायोगाची आठवण करून दिली. त्याचे बोलणे ऐकून अनघाला गंमत वाटली. न हसण्याचा प्रयत्न करून तिने सरळ देवीच्या मूर्तीकडे पाहिले. हात जोडून डोळे मिटून ती उभी राहिली. मनातच तिने देवीला आळविले, हे अंबे जगदंबे, तुझ्या दारात तू कसला हा योगायोग जुळवून आणला आहेस. वाटते वर्षानुवर्षासाठी हा योग असाच जुळून. तिने डोळे उघडले. अभिजितही अजून तेथेच उभा होता, डोळे मिटून हात जुळवून. ही मुलगी मला फार आवडते, पण ती आता जरी शांत दिसली तरी थोड्याच वेळात रुद्रावतार धारण करणार आहे. आताच्या वाक्याने चिडली असणार ती, आणि ते वाक्य मी अभावितपणे बोललो असलो तरी केव्हा तरी कधीतरी हे असेच घडावे वाटते. त्याने डोळे उघडले तेव्हा अनघा पुजाऱ्याने दिलेला प्रसाद आणि ताट उचलण्यासाठी वाकली होती. अभिजित निघून गेला होता. ए अनघा, किती ग वेळ तुला? समजले तुला का उशीर लागला ते, पण आता तर सर निघून गेले आहे, तेव्हा उगीच डोळे मिटून प्रार्थना करण्याचा आणू नकोस. चटकन तेथून बाजूला हो. कृतकोपाने अनघा शिलाला म्हणाली, शिलू, काहीतरीच काय बोलतेस? वा ग वा, म्हणे काहीतरीच. अगं, मला सरांचे बोलणे ऐकू आले नसले तरी ते खास तुझ्यासाठी हळू आवाजात बोलत होते, हे तरी खरे ना? तुमचे दर्शन घेऊन झाले आहे ना? चला आता पुढे. सर्वांनी प्रदक्षिणा घातली. जोशी सर सांगू लागले, दाराजवळ उत्तर दक्षिणेस या 2 भव्य चतुर्भुज मूर्ती आहे. यांना जय विजय म्हणतात. इथे अशी आख्यायिका आहे की हा 2 दैत्यांनी हे मंदिर एका रात्रीत बांधले आहे. दरवाजातून उत्तर बाजूला श्रीयंत्र यात सर्व देवता बसविलेल्या आहेत. या यंत्राची पूजा म्हणजे विश्वपूजा असे मानले जाते. त्यानंतर महाकालीचे दर्शन घेऊन दगडी जिन्याने माडीवर सर्वजण गेले. खालच्या सारखे वरही देवालय. प्रारंभी नंदी, त्यांच्या समोर बरोबर देवीच्या डोक्यावर महादेवाची पिंड आणि त्यामागे गणपती. खिडक्यांमधून आत उजेड येत होता. खाली येऊन पुन्हा सर्व देवांचे दर्शन सुरू झाले. मधूनच तिची चुकार नजर अभिजितकडे वळत होती. चुकलेच आपले. त्याने एवढे डिवचले तरीही आपण शांत राहिलो. अर्थात त्याचे हे बोलणे मनापासून आपल्याला आवडले आहे, पण त्याला तसे दाखवून द्यायचे नाही. अनघाची नजर अभिजितवर खेळली. तो कोणा मुलाबरोबर बोलत होता. बोलत कसला, चक्क हसत होता. त्याचे ते हसरे रूप पाहून अनघाच्या नकळत तिच्या मनातील द्वंद्व संपले आणि तिने साक्षी विनायकाला नमस्कार केला. अनघा आणि शीतल पुन्हा मुख्य देवळात आल्या. तेथेच बसल्या.
मध्येच शीतल म्हणाली, "अनघा, किती असतील ग हे खांब?" "मला काही माहिती, पण थांब मोजूनच सांगते तुला." अनघा मोजू लागली. 1, 2, ती ती तोच तिथे बसलेली एक वृद्धा म्हणाली, "अगं पोरी थांब, खांब मोजू नकोस." अनघा थबकली. तिने विचारले, "आजी तुम्हाला माहिती आहे हे खांब किती आहेत?" "नाही, हे खांब मोजायचे नसतात." "अहो पण का?" "काही शास्त्र आहे." "हो तर?" "म्हणतात हे खांब जेवढे मोजाल तेवढी मुले होतात." "अय्या खरंच?" "अनघा, किती ग मोजलेत तू खांब?" "3च ना." "बरे झाले आजींनी मध्येच सांगितले, नाहीतर ब ब ब." अनघाला चिडविण्यासाठी शीतल म्हणाले, "ए, तुम्ही दोघी कुठे बेपत्ता झाला होता?" "कुठे नाही, इथंच तर होतो रविदा आम्ही." "चल, जोशी सरांनी आता इथून निघण्याचा निर्णय घेतला आहे. आता सरळ रंकाळा तलाव." देवीच्या देवळातून बाहेर पडल्यानंतर सरळ रस्ता जातो ते थेट रंकाळा तलाव. सूर्यास्त नुकताच झाला होता. संध्या छाया अगदी दाट होऊ लागल्या होत्या. सूर्याचा प्रकाश सूर्यास्ताच्या मागे जाऊ लागला होता आणि दुसऱ्या बाजूने चंद्रराजा आपले अंधाराचे सैन्य घेऊन मैदानात उतरण्याच्या तयारीत होता आणि त्यामुळे झालेली ती सरमिसळ खूप सुंदर दिसत होती. पश्चिमेकडील आकाशात लाल पिवळ्या रंगाचे पट्टे अजूनही दिसत होते. तो भला मोठा तलाव, त्यातील पाण्यावर उठणाऱ्या असंख्य लाटा, पाणी सुद्धा किती छान हिरवे हिरवे दिसत होते. पलीकडील वस्तीच्या विजेच्या दिव्यांचे प्रतिबिंब पाण्यात छान दिसत होते आणि या सर्वात उठून दिसत होती ती शालिनी पॅलेसची घुमटांनी शोभून दिसणारी इमारत. ते अप्रतिम दृश्य नजरेत साठवून सारेजण चौपाटीकडे चालू लागले. खरोखरी रंकाळ्याचा परिसर विलोभनीय सुंदर दिसत होता. अनघा कठड्याला धरून चालली होती. लाटांवर लाटा उठत होत्या आणि त्या लाटांकडे पाहताना तिला आठवले, अभिजितचे कुरळे केस असेच आहे, लाटांवर लाटा असल्यासारखे. चौपाटीवर गेल्यानंतर केळी, भडंग, भेळ, आईस्क्रीम अशा प्रकारचे खाणे झाले. बराच वेळ त्या मोकळ्या हवेत बसल्यानंतर सर्वजण आपल्या मुक्कामावर परतले. दुसऱ्या दिवशी ज्योतिबा आणि पन्हाळ्याकडे गाड्या धावू लागल्या. रवी, किरण आणि अभिजित पुढच्या बाकावर बसले होते आणि त्यामागे अनघा, शैला आणि क्लेरा बसल्या होत्या. अभिजित आणि रवीच्या गप्पा रंगात आल्या होत्या. अनघा मनात अभिजितचा विचार करीत होती. आजकाल ह्या पूर्वीसारख्या आपल्याबरोबर फटकून वागत नाही. आपल्याला पाहिजे म्हणजे पूर्वी कसे त्याचे कपाळ आठ्यांनी भरून जायचे. नजरेत आपल्याबद्दलचा तिरस्कार दिसायचा, पण आता कधी कधी त्याची नजर हळूच सांगून जाते, तू तू मला फार आवडतेस. हे सर्व खरं असेल की आपल्याला होणारा भास असेल? आजकाल आपले मन त्याच्या बाबतीत मृदू झाले आहे. तो किती किती आवडू लागला आहे. होय, त्याचमुळे आपल्याला तसा भास होत असणार. स्वतःच्या मनाने त्याच्याविषयीची आवड प्रकट केली म्हणून ती स्वतःवरच चिडली, वैतागली. न सुटणारी गुंतागुंत मनाला थोडीही शांतता लाभू देईना. तिचे लक्ष बाहेर गेले. घाट सुरू होत होता. बराच वेळ आपण गप्प बसलो आहोत हे तिच्या लक्षात आले. गमतीने ती शिलाला म्हणाली, "शिला, घाट सुरू होत आहे हं, सावरून बैस, नाहीतर वळणावर जाशील त्या ढापण्याच्या अंगावर." "होय ग अनु, अगदी बरोबर." क्लेरानेही शिलाला चिडविण्यात भाग घेतला. "अगं, तुझ्या धक्क्याने बिचारा धडपडेल, त्यातच त्याचा चष्मा खाली पडून फुटला म्हणजे बिचाराची ट्रीप वाया जाईल. अधू डोळ्याने तो काय पाहणार कपाळ." "क्लेरा, तू कशाला त्या ढापण्याची काळजी करतेस? अगं, आपली शिला की नाही खूप सहृदयी आहे. तिच्यामुळे जर त्याचा चष्मा फुटला तर ती ती काही त्याला तसाच वाऱ्यावर सोडणार नाही. चक्क त्याची आधाराची काठी होईल. त्याचा हात धरून अगदी व्यवस्थित नेईल ती त्याला. होय ना ग शिला?" "होय ग होय. मी मुळी तसे घडू देणार नाही. हे बघ, ह्या पुढच्या बारला धरून मी अगदी व्यवस्थित बसते. म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे काहीही घडणार नाही. पण अनघा, तू सुद्धा सावध राहा हं. एखाद्या वेळी गाडीला एकदम ब्रेक बसेल आणि तू टुणकन उठून पुढच्या सीटवर जाशील आणि मग." शिलाने टोला फिरवला. आपली बाजू आपल्यावरच उलटते आहे हे पाहून अनघाने तिला पुढे बोलू न देता म्हणाली, "शिला, आपण चक्क एकमेकींचे हात घट्ट धरून बसूया.
म्हणजे सर्वच प्रश्न मिटतील. उगीच तू मला आणि मी तुला चिडवत बसायला नको. कसे? हो, आता कशी वळणावर आलीस? शीला हसून म्हणाली. मंदिराचा कळस दिसू लागला. देऊळ खाली दिसत होते आणि गाडी उंचावर होती. दोन्ही गाड्या पाठोपाठ थांबल्या. सर्व विद्यार्थी चिवचिवाट, गडबड, गोंधळ करीत खाली उतरले. पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर दोन्ही बाजूला फुलांची, मिठाईची दुकाने, पुढे एक हॉटेलही दिसले. काहींनी हार, फुले, नारळ घेतले. सर्वांनी दर्शन घेतले. देवळाचा परिसर बराच मोठा आहे. बाजूला बऱ्याच ओऱ्या आहेत. काहींनी तेथे बैठक मारली. तासाभराने दोन्ही गाड्या पन्हाळगडाकडे धावू लागल्या. ज्योतिबाचा डोंगर उतरल्यानंतर गार वाऱ्यांनी सर्वांना शहारे आणले. अनघाने निघताना रवीला अगदी बळेच त्याचा स्वेटर हातात दिला होता आणि स्वतःही कोट घातला होता. खरे म्हणजे तिला दिवाळी स्वतः केलेली शॉल घ्यायची होती, पण तिने विचार बदलला होता. शॉल सारखी सावरावी लागला. गाडीत बसल्यानंतर सर्वांना पन्हाळगडाचे वेध लागले. थंड वाऱ्याने उत्साह चांगलाच वाढू लागला होता. गडावर उतरल्यानंतर तेथील गाईडनी एकच गलबलाट सुरू केला. जोशी सरांनी विद्यार्थ्यांचे 4 ग्रुप तयार केले. प्रत्येक ग्रुपला एक गाईड आणि एक प्रोफेसर. पण ह्या सूचनेवर बिंदू नाराज झाली. तिलाही स्वतंत्र ग्रुप देण्यात आला होता. अनघाच्या ग्रुपचा गाईड फारही बोलका होता. क्षणभरही तो त्याच्या तोंडाला विश्रांती देत नव्हता. हा गड म्हणजे निसर्गनिर्मित किल्ला आहे. ह्या गडाला ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्व आहे. तसेच पौराणिकदृष्ट्याही हा गड महत्त्वपूर्ण आहे. ह्या गडाची माहिती अगदी महाभारत काळापासूनच मिळते. त्याची साक्ष इथून जवळच असलेल्या पांडवदरा आणि पोहाडे येथील कोरीव लेणी देते. ती आजही उपलब्ध आहे. हा गड नाग जमातीच्या ताब्यात होता. तेव्हाचे त्याचे नाव पन्नगाले होते. पन्नग म्हणजे नाग आणि आले म्हणजे घर. त्यामुळे या गडाच्या परिसरात नागदेवतेची अनेक मंदिरे आहेत. राष्ट्रकूल, चालुक्य, शिलाहार, भोज, यादव यांनी येथे राज्य केले. आता जो किल्ला दिसत आहे तो दुसऱ्या भोजाने बांधला आहे. त्यानंतर हा किल्ला मुसलमानाच्या ताब्यात गेला. तेव्हा त्याला शहानबी दुर्ग म्हणू लागले. पण शिवाजी महाराजांनी हा गड घेताच याच पन्हाळगड नाव ठेवले. गाईड अगदी व्यवस्थित माहिती पुरवित होता. पन्हाळगडाच्या प्रथम नावाची माहिती दिल्यानंतर तो पूर्व इतिहास सांगू लागला. हा किल्ला शिवाजी महाराजांनी घेतला. त्यानंतर विजापूरकरांच्या ताब्यात गेला. पण लगेचच तो पुन्हा शिवाजी महाराजांनी घेतला. याच वेळी सिद्दी जोहरने पन्हाळ्यास वेढा दिला. शिवराय जोहरच्या हातावर तुरी देऊन विशाळगडी गेले. त्यावेळी शिवा काशीत प्रति शिवाजी बनला. बाजीप्रभूने घोडखिंड थोपटून धरली होती. पुढे तुम्हाला बाजीप्रभूचा भव्य वीरश्रीयुक्त पुतळा दिसेल आणि तेथून खरी पायपीट सुरू झाली. हे मोरोपंत ग्रंथालय. याच ठिकाणी कविवर्य मोरोपंताचा जन्म झाला होता. ही कापूरबाब पहा, त्याचे पाणी कसे स्वच्छ आहे. हे महालक्ष्मीचे जुने मंदिर. त्यानंतर पन्हाळ्यातील अस्तित्वात असलेल्या ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. राजवाडा, शिवमंदिर, सज्जागोटी आणि त्यानंतर पन्हाळ्याचे आधुनिक आकर्षक तबकबाग. यालाच पूर्वी वाघ दरवाजा म्हणत. वाघाच्या तावडीत सापडलेले सावज जसे सुटत नाही, तसेच त्या दरवाजाच्या कचाट्यात सापडलेला शत्रू सुटणे अशक्य आहे. पायऱ्या उतरून खाली येताच प्रथम दिसते दगडी इमारत. ती पाहताच ऐतिहासिक वास्तू म्हणून लगेच ओळख पटते. तिथेच पास घेऊन सर्वजण बागेत प्रवेशले. बाग किती आकर्षक सजवलेली. मोठ्या उत्साहाने सगळे तिथला वनविभाग पाहू लागले. बऱ्याच प्रकारची झाडे दिसत होती. पण एका झाडाला कुंकू झाड म्हणून पाठी होती. कुंकवाचे फळ असते. शीलाने शंका घेतली. चटकन पुढे होऊन गाईडने तिथे सुकून पडलेली छोटी छोटी फळे उचलली. शीलाच्या हातात देत म्हणाला, या फळांची हातावर पूड करून पहा. कुंकू आणि हळद दोन्हीही निघाले यामधून. शीलाने हातावर फळांची पूड केली. खरेच की हळद आणि कुंकू अगदी एकत्र. अजब आहे.
होय, निसर्गाने तयार केलेले कुंकू आहे ते, कृत्रिम नाही. या कुंकू झाडामुळे आता तेथे असलेल्या झाडांकडे सर्वांचे लक्ष वेधले. अनेक प्रकारची झाडे होती. फुलांचा विभाग पाहताना मुलीचे चेहरे हर्षभरित झाले. विविध प्रकारची फुले, किती सुंदर, किती शोभिवंत, अगदी पाहत राहावीत अशी. धनुष्याकृती लावलेली फुलझाडे किती सुंदर दिसत होती. संपूर्ण बाग कशी स्वच्छ टापटिपीची दिसत होती. बागेच्या मधोमध असलेल्या कारंज्याने बागेच्या सौंदर्यात आपापल्या परीने हातभार लावला होता. चालून चालून मुली थकल्या होत्या. अनघा आणि तिच्या मैत्रिणी एका बाजूला विसावल्या. तेवढ्यात कुठूनसा किरण तेथे आला. अनघा, तुम्ही आहात तशाच बसा हं, एक फोटो काढतो. किरणने त्यांचा फोटो काढला. किरण, अरे देशमुख सरांना बोलाव ना, त्यांच्याबरोबर आपल्या ग्रुपचा फोटो काढूया, रवीने सुचवले. किरण अभिजितला घेऊन आला. सर, आमच्या ग्रुप बरोबर एक फोटो काढायला या ना प्लीज. रवीने फोटोसाठी अभिजितला गळ घातली. अभिजितने हसून होकार दिला. पुढच्या ओळीत अनघा आणि तिच्या मैत्रिणी उभ्या होत्या. अगदी कडेला अनघा, तिच्या शेजारी शीला, शीतल, मोहिनी, मंजुषा, रंजना आणि शिल्पा. त्यामागे अभिजित, रवी, प्रकाश, दीपक उभे राहिले. किरणने ते पाहिले आणि तो हसू लागला. किती विचित्र दिसते आहे. पुढे या 7 जणी भली मोठी लाईन करून उभ्या आहेत आणि पाठीमागे फक्त 4. असे करूयात, पुढच्या लाईनमधील कोणीतरी मागच्या लाईनमध्ये गेले तर फार बरे होईल. कोण जाणार? मुलींपैकी कोणीच बोलेना. शेवटी किरणच म्हणाला, अनघा, तू उंच आहेस, तूच मागे जा. अनघा तयार झाली. रवी शेजारी उभे राहावे. तोच किरण म्हणाला, अगं फक्त एक पाऊल मागे टाक ना, बस. अनघाने पाहिले. बापरे, हा इथे कडेलाच आहे आणि त्याच्या शेजारी फोटोला उभे राहायचे. अनु, अगं तिथे कडेला राहा ना पटकन उभी. रवीने तिला घाई केली. अनघाला नाईलाज झाला. मध्ये बरेच अंतर राखून ती उभी राहिली. किरणने कपाळाला हात लावला. ए अनघा, तू तर ग्रुपच्या बाहेरच उभी असल्यासारखी दिसते. अगं मी उगीच का तुला मागच्या लाईनमध्ये उभे केले? अगं तुमची एवढी लांब लचक लाईन फोटोत येईना म्हणूनच ना. आणि मागच्या लाईनमध्ये जाऊन तू तेच करतेस. थोडी इकडे सरांच्या बाजूला हो पाहू, म्हणजे व्यवस्थित होईल. किरणने सांगितल्याप्रमाणे अनघा अभिजितच्या बाजूला उभी राहिली. ती मनातून लाजली होती. अभिजितही संकोचला होता आणि त्याचवेळी बिंदूचा ग्रुप तिथे आला. समोरचे दृश्य पाहून बिंदूला राग आला. अनघाने चोरट्या नजरेने अभिजितकडे पाहिले. अभिजितही तिच्याकडे पाहत होता. दोघांची नजरभेट होताच दोघेही बावरले. देशमुख, किती छान आहे हो तुमचा ग्रुप. नाहीतर माझा ग्रुपमध्ये एकाकडेही कॅमेरा नाही. बिंदूच्या बोलण्याचा आशय लक्षात येतात किरण तत्परतेने म्हणाला, मॅडम, तुमचा फोटो घेऊया का? हो, अगदी जरूर. चला हो देशमुख, माझ्याबरोबर तुम्ही फोटोला उभे राहा ना. एकटीचा फोटो काढायचा म्हणजे काहीतरीच वाटते. अभिजित घाईने म्हणाला, तुम्ही असे करा ना, तुमच्या संबंध ग्रुपचाच फोटो घ्या. इश्श, संबंध ग्रुपमध्ये फोटो काढू? काहीतरीच. मला नाही बाई अशा मेळाव्यात फोटो काढायला आवडत. तुम्हीच या ना. अहो, तुम्हाला मेळाव्यात आवडत नाही, मला तर मुळात स्वतःचा फोटोच काढायचा आवडत नाही. रवी किरणच्या आग्रहाखातर उभा राहिलो. जवळून जाणाऱ्या दोघींना अभिजितने थांबवले. या मॅडमना फोटोला कंपनी द्या. त्यांना एकट्याचा फोटो काढायला आवडत नाही, प्लीज. जरूर सर. एवढेच नव्हे तर त्या लगबगीने बिंदूच्या दोन्ही बाजूला उभ्याही राहिल्या. बिंदू रागावली, नाराज झाली, अपमानित झाली आणि तिचा चेहरा अक्षरशः फोटो काढण्यासारखा झाला. आणि त्याचवेळी किरणने चटकन स्नॅप मारला. बिंदू अभिजितवर फारच रागवली होती. मी एवढी ह्याच्यावर प्रेम करते आणि ह्याला कसे काही समजत नाही. तिने मनाशी विचार पक्का केला. त्याला समजत नाही तेव्हा एकदा सर्व समजावून मन उघडे करून सांगायला पाहिजे. तबक बागेत येऊन अभिजितच्या ग्रुपला खूप वेळ झाला होता. त्याच्या ग्रुपचा गाईड म्हणाला, सर आता निघूया, अजून बरीच ठिकाणे बघायची आहे. बिंदूचा ग्रुप नुकताच तेथे आला होता. बिंदूने गाईडचे बोलणे ऐकले आणि ती लागलीच म्हणाली, देशमुख, अहो थांबा ना थोडा वेळ, नंतर एकदमच निघूया. बिंदूने अभिजितला थांबविण्याचा प्रयत्न केला. सॉरी, इथे बराच वेळ गेला आहे आमचा, अजून बरेच पाहायचे राहिले आहे, तेव्हा निघालेलेच बरे. बागेतून निघण्याची तयारी पाहून अनघा म्हणाली, ए चल, पाणी पिऊन येऊया.
नाहीतर घशाला कोरड पडेल. अनघा तू जा, मी आत्ताच पाणी पिऊन आले आहे. ओके, मी येते लगेच. अनघा पाणी पिण्यासाठी गेली. पाणी पिऊन ती मागे वळणार तोच तिच्या कानावर बिंदूचा कडवड आवाज आला. काय ग भोसले, कसला तुझा हा चावटपणा? देशमुखांच्या शेजारी उभी राहून फोटो काढणार? अगं देशमुख फार सज्जन आहे. उगीच त्यांच्या पुढे पुढे करून तुझा काही एक फायदा होणार नाही, समजले? होय समजले. आतापर्यंत जे समजले नव्हते ते सुद्धा समजले. मॅडम, आता तुम्ही जे मला सांगितलेत ना हो, ते सर फार सज्जन आहे. त्यांच्या पुढे पुढे करण्यात अर्थ नाही. अहो, ते मला सांगण्याऐवजी स्वतः आचरणात आणले असते तर फार छान झाले असते. निदान कॉलेजमध्ये सध्या तुम्ही देशमुख सरांच्या फार पुढे पुढे करता, ही जी चर्चा चालली आहे ना, ती तरी झाली नसती आणि तुम्हाला कोणी कुचेष्टेने हसले नसते. यू शट अप. तोंडाला येईल ते बळवू नकोस. तोच अनघाला हाका मारी शीला तेथे आली. ए अनघा, किती वेळ लागला तुला? चल चटकन. आपल्या ग्रुपचे सर्व विद्यार्थी बाहेर पडले. रवी सुद्धा गेलाय. अगं, देशमुख सर म्हणाले, तुमची मैत्रीण कोठे आहे? त्यांना असे मध्येच हरवून कसे चालेल? माझ्यावर जबाबदारी आहे. पहा कुठे गेले आहे. बिंदूचे शीलाने बोलणे ऐकले होते. अनघाने मुद्दाम तिच्याकडे पाहून खोचक हास्य केले आणि शीलाचा हात धरून ती म्हणाली, चलो दौड़ते जाएंगे, रन फास्ट. दोघी पळत निघाल्या. चला तर मित्रांनो, आता इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.